नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आज आलोय आपल्या आवडत्या ग्राउंडवर, म्हणजेच संजय शेठ हरपळे आणि सुधाताई हरपळे यांच्या स्कूलमध्ये. मी असतो ढमळवाडीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियममध्ये. आता मी आलोय भोसले विलेज CBSE स्कूलमध्ये, आमचं आवडतं ग्राउंड, ज्या ठिकाणी मी 4 वर्ष काम करतोय, अजून पण पुढं करणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला भेटलेत आपले माझे मित्रच आहे, पण गुरुजन आहेत, खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा. 70 गाठली आहे. आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ केला होता त्यांच्या संग, त्या गाण्यावर आपण खूप धमाल केली होती. त्याच्यानंतर त्यांचं अभंगाचं काम आपल्याला बाकी आहे. आणि आजची ही भेट अशी होती की आज आम्ही बरोबर तब्बल 2 ते 2.5 महिन्यांनी भेटतोय. बरोबर आहे. आणि ते पण काय माहिती आहे का, की बाबांना त्यावेळेस पेमेंट झाला नव्हता, सिक्युरिटी गार्डमध्ये होते त्यावेळेस. आता स्वतः ते संजय शेठ हरपळे यांच्या स्कूलमध्ये शाळेने त्यांना घेतले कामावर. वेळेवर पगार होतोय आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आधी सिक्युरिटी गार्डमध्ये पेमेंट वेळेवर होत नव्हता. जाऊ दे, झाल्या त्या गोष्टी झाल्या, त्यांनी म्हणले जाऊ दे, द्या सोडून. मोठं मन का, तर मोठे विचार आणि अभंगाचे विचार आहेत. तर आता ह्या पिढीला शिकलं पाहिजे पेशन्स म्हणजे काय. पेशन्स म्हणजेच हेच की एखाद्याला माफ करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्यांनी बऱ्याच लोकांना माफ करत करत आज ते ह्या शाळेत थांबलेत पुन्हा एकदा. आणि खरंच संजय शेठ हरपळे आणि सुधाताई हरपळे यांचं खूप खूप आभार. यांना कामावर त्यांनी पुन्हा एकदा ठेवून घेतलंय त्यांच्याकडनं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पोट कधीच कोण मारत नाही. बरोबर आहे. जो मारतो त्याला देव बघतो. आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगायची की 2.5 महिन्यापूर्वी बाबांना त्यांच्या गावाकडे जायचं होतं. अडचण आली होती, अचानक घरनं फोन आला होता, 13वा काहीतरी होता, आणि त्यांना 500 रुपये हवे होते. आणि त्यांनी मला म्हणजे मला मुलासारखंच ते पहिल्यापासून समजतात, आणि त्यांनी मला मागितले आणि मी त्यांना लगेच देऊन टाकले. दिल्यानंतर मग बाबांना म्हणलं, ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही मला द्या. ज्यावेळेस तुम्ही, ते म्हणले पगार झाले की दुसऱ्या दिवशी तुम्हाला देतो. त्यांची एक सवय, त्यांना कधीच कोणाचे पैसे ठेवत नाही. पण असं झालं की ग्राउंडचं थोडंसं काम सुरू झालं, ग्राउंड सुरू झालं, आणि त्याच्यानंतर मुलांचे एक्झाम झाले, शाळेला सुट्ट्या लागल्या, आणि मग माझं थोडं यायचं थोडंसं कमी झालं, कारण की तिकडच्या शाळेचा जास्त लोड वाढला. परत यूट्यूब चॅनल करतोय आपण, SP गोविंदास सर, त्या चॅनलमध्ये काम करताना वेळ भेटना. बाबा मला फोन करत होते, ज्या दिवशी त्यांचा पगार झाला त्याच दिवशी बाबांनी मला फोन केला की तुमचे 500 रुपये कधी घेऊन जातात. बघा मित्रांनो, ह्याला म्हणतात माणुसकी आणि इमानदारी. कितीतरी लोकांकडे माझे पैसे आहेत, काही लोकांनी तोंड लपवली, काही लोकांनी मोबाईल बंद केले, काही लोक पळून गेली, पण आज ह्या माणसाला माझे 500 रुपये त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांना असं वाटत होतं की मी माझ्या पोराला कधी पैसे देऊ, ते ठेवून, ते नोट तसेच ठेवून त्यांनी मला आज रागात फोन केला, तुम्ही येताय का नाही आज मला भेटायला. आणि मग मी आज त्यांना भेटायला आलो. विषय 500 रुपयाचा नाही, विषय माणुसकीचा आहे. आणि आज त्यांनी मला 500 रुपये ती लक्ष्मी दिली. संध्याकाळची वेळ, मी त्यांच्या पाया पडले, आणि नेमकं आजच मला फोनवर काम भेटलं. बरोबर आहे. एका स्टुडिओचं काम आहे, एक वेबसिरीजचं काम आलंय, छान वाटतंय. आणि हे विषय पैशाचा नाही, हा माणुसकीचा विषय. त्यामुळे ते काय म्हणतात की कधी कोणाचं कर्ज ठेव नाही. आणि हे काय आमचं कर्ज नव्हतं, हे आमचं प्रेम होतं. पण ते काय म्हणत होते की नाही, लागलं तर मी परत मागेल की. बरोबर आहे, असं म्हणतात. आणि मी ज्यावेळेस त्यांना म्हणलं की मला लागलं तर ते माझं आत्ता घेऊन जावा, पण तशी वेळ आली नाहीये. त्यांचा आशीर्वाद आहे, संजय शेठ हरपळे, सुधाताई हरपळे यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी पण असंच सहकार्य करावं आमच्यावर, आणि आम्हाला समजून घ्यावं. आम्ही तुमच्या संग आहोत, आणि खूप छान वाटलं. आणि पुढचा ब्लॉग ज्यावेळेस बाबा संग आम्ही करल त्यावेळेस तुम्हाला कीर्तन, अभंग आणि कॉमेडी दिसेल, मराठी गाण्यांचा बाज दिसेल. हा, तर लवकरात लवकर शूट करणार आहे. तर आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी. एकदा होऊ द्या काहीतरी. हा, काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज असे म्हणतात. आपण गाव काय गाव क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाच करावा विचार,
तारावया पहार भव सिंधू तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. बघा आयुष्य आता खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ हा बाबा आता ऐका सावधान. हे फक्त टायटल होतं. बघा अभंगात काय म्हणलंय की नाशिवंत शरीर आहे काळ खाणार. काळ खाणार जरूर. आणि शेवटी काय बोलले तुम्ही? शेवटी काय बोलले? आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातं काळ सावधान राहावा म्हणजे आपल्या जीवाला जपा. बस. हा मोठा प्रश्न आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी की लोकांचं भलं करा, लोकांबद्दल चांगलं बोला, चांगलं बोला. आपलं चांगलं होईल. होईल. ओके, ओके ओके हेच अर्थ आहे. हे अभंगाचं फक्त टायटल होतं. ह्याच्यानंतर मृदुंग पण वाजणार, टाळ पण वाजणार आणि बाबा पण नाचणार. काय म्हणताय? बरोबर आहे. चला, रामकृष्ण हरी.